धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढताना दिसत आहे आणि यासोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन धनगर आरक्षण आंदोलनाचे नेते दीपक बोराडे यांनी केले आहे। आणि असं केल्याशिवाय राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला धनगर आरक्षणाच्या प्रश्नाची दाहकता समजणार नाही। त्यामुळे प्रमाणपत्र नाही तर मतदान नाही असा इशाराही यावेळी भाजप सरकारला देण्यात आला आहे। तर दीपक बोराडे हे अकोला दौऱ्यावर आहेत। सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या ज्या भागात होतात, या माझ्या भागातील सर्व धनगर बांधवांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं भाजपनं फडणवीसांनी आपली फसवणूक केली, त्या पद्धतीनं या फसवणुकीची जाणीव त्यांना झाली पाहिजे। म्हणून ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे आहेत यांना पाडण्याचं आपलं टार्गेट असलं पाहिजे। जिथं धनगर उमेदवार आहेत तिथं मतदान आपण काय करावं हा आपला प्रश्न अधिकार आहे, परंतु भाजपचे सर्व उमेदवार जर आपण पाडले तर भाजपला आणि फडणवीसांना जाणीव होईल की धनगर आता बिथरलेत, धनगर पेटलेत आणि ज्या धनगरांनी आम्हाला मताच्या माध्यमातून सत्ता दिली, हे धनगर मताच्या माध्यमातून आम्हाला सत्तेतून बेदखल करू शकतात। कारण सरकार कुठलंही असो, आपल्याला जर घाबरत असेल तर ते आपल्या मताच्या अधिकाराला घाबरतंय। म्हणून या मताच्या अधिकाराचा वापर करून भाजपला आपली ताकद दाखवून देण्याची ही संधी भावांनो। म्हणून सर्टिफिकेट नाही तर मत नाही हा नारा आपण बुलंद केला पाहिजे आणि हा इशारा भाजपला दिला पाहिजे।